उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी साताऱ्यामध्ये उदयनराजे यांचं शक्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। उदयनराजे हे कोणत्या पक्षाकडून उभे राहणार याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। मात्र उद्या साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांची भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उदयनराजे भोसले यांच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। उदयनराजे यांच्या निवासस्थानी असलेल्या जलमंदिरापर्यंत ही रॅली काढली जाणार आहे। साई सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। साई, खरं तर आतापर्यंत उदयनराजेंना उमेदवारी द्यायची की नाही याबद्दलच्या अनेक बैठका झाल्या, अद्यापही सस्पेन्स कायम आहे। मात्र उद्या मोठं शक्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय साताऱ्यामध्ये। नक्कीच यामिनी लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि सातारा लोकसभेच्यासाठी उदयनराजे भोसले हे इच्छुक आहेत आणि सातारा लोकसभेसाठी देखील महायुतीकडून उदयनराजे यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर उद्याच्याला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हजारोच्या संख्येनं देखील कार्यकर्ते जमा होणार आहेत। ही रॅलीचं पार्श्वभूमी अशी आहे की नीरा नदी ते शिरवळ खंडाळा तिथून ते सातारा शहर आणि उदयनराजेंचे निवासस्थान असलेले जलमंदिर पर्यंत ही भव्य रॅली काढण्यात येणार आहे। ठिकठिकाणी उदयनराजेंचं देखील स्वागत होणार आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहता सातारा शहरामध्ये देखील कुणी काही म्हणा उदयनराजे पुन्हा आरंभ हे प्रचंड हे असं देखील फेसबुक व्हॉट्सअपवर देखील उदयनराजेंच्या समर्थकांकडून देखील स्टिकर फॉरवर्ड होताना पाहायला मिळत आहेत। आणि आम्ही याच नंतर संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहता उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेसाठी संपूर्ण तयारी केल्याचं चित्र समोर आलेलं आहे आणि सातारा शहरामध्ये देखील त्यांनी वॉर रूम तयार केलेली आहे। धन्यवाद साई या सगळ्या अपडेटसाठी।